हे काही साधारण प्रपोज प्लॅन्स आहेत, बेसिक आहेत, पण हे डोक्यात ठेवूनच आपल्याला पुढे जायला हवं. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकरात लवकर आपल्याला एक करेक्ट जागा शोधायला हवी संगीत अकादमीसाठी. नको. नको म्हणजे? अच्छा, तू ऑलरेडी जागा शोधली आहेस. ग्रेट. तसं नाही, मी संगीत अकादमीची आयडिया ड्रॉप करतो. एक्सक्यूज मी, संगीत अकादमीची आयडिया ड्रॉप केली का? मी तुला सांगितलं होतं ना की मला एका व्यक्तीची परमिशन घेणं गरजेचं आहे. हो, मग नाही मिळाली. संगीत हे व्रत आहे, त्याचा बिझनेस व्हायला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मलाही पटलंय ते. म्हणून तू संगीत अकादमीची आयडिया डिरेक्टली कॅन्सल करतोस? केलीये. ओके, मग आता आपण पुढे काय करायचं? म्हणजे पुढे म्हणजे अकादमीशिवाय दुसरं काही काम नाहीये का आपल्याला? कार्यक्रम करतच होतो ना, ते सुरू ठेवूया पुढे. आणि मग पुढे पुढे मोठ्या संधीची वाट बघू. हैदराबाद पेक्षाही मोठी. का नाही मिळणार का? नाही म्हणजे इतक्यात नाही, मला खात्री नाही. मग थांबूया तोपर्यंत. आणि आता हे जे हातात तुझं गुडविल आहे ते वेस्ट होऊ द्यायचं. म्हणजे कार्तिक, हे बघ, तुला आता लोक ओळखायला लागलेत. नाही, लाखो करोडो लोक ओळखत नसतील, पण जे काही ओळखतात ते चांगल्या रेफरन्सने तुला ओळखतात आणि तुझं नाव घेतात. हे तुझं गुडविल आपण एनकॅश करायला हवं संगीत अकादमीसाठी. संगीत अकादमीची आयडिया आपण ड्रॉप केली आहे, सांगितलंय मी तुला. पण मला हे पटलेलं नाहीये कार्तिक. हे असं सगळं करून तू स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोयस. आणि इतकी नॉवेल आयडिया अशी कशी काय सोडून देऊ शकतोस तू? ते काहीतरी फालतू आउटडेटेड तत्वांसाठी. माइंड युअर लँग्वेज पवन. काय आउटडेटेड आहे आणि काही नाही हे तू मला सांगण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला व्हॅल्यूजची किंमत नसेल ना, तर मला नकोय तुमच्या मॉडर्न आयडिया. हो, पण मी काय तू जाऊ कार्तिक, माझं म्हणणं तर प्लीज गो पवन. श्रुती, दादाचं ना मला काही कळतच नाही. म्हणजे एरवी ना कार्तिकचं त्याला केवढं कौतुक आहे. कार्तिकचं हे असं, कार्तिकचं हे तसं. आणि आता बघ, पोराने इतकी चांगली कल्पना मांडली आहे आणि यांनी सगळी उधळून लावली. काय बोलायचं कळत नाही. आम्ही गेल्यानंतर ते काही बोलले का तुला? छे, अगं धड तोंडी उत्तर सुद्धा दिलं नाही, फुगून बसलाय. सकाळी नाश्ता दिला ना तर जेमतेम एक घास खाल्ला, काहीतरी म्हणे मीठच जास्त पडले. काय दादाचं पण ना, एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की तेच धरून बसायचं. आता किती दिवस हे असं चालणार आहे देवच जाणे. तिकडे कार्तिक सुद्धा अपसेट आहे. मला ना काय करू ते कळतच नाहीये. कार्तिकची बाजू घेतली तर बाबांचं ना ऐकल्यासारखं होईल, आणि जर का बाबांची बाजू घेतली तर तिकडे कार्तिक एकटा पडेल. तुला माहिती आहे आत्या, कार्तिकनी ना हे मला सोडून कोणालाही सांगितलेलं नाही अजून. खूप वाईट अडकली आहे यार. अगं अडकतच काय? हे बघ, काही झालं ना तरी आपण नवऱ्याचीच बाजू घ्यायची. तोच तर प्रॉब्लेम आहे ना आत्या. बाबा काही चुकीचं बोलत नाहीये. दोघंही आपापल्या जागी बरोबरच आहेत. कळलं आता लग्न म्हणजे नेमकं काय असतं ते? चल तुला एक टीप देते. अशा सिच्युएशन्स मध्ये ना मॅजिक स्टिक फिरवायची. मॅजिक स्टिक म्हणजे ती जाहिरात आहे बघ की एक बाई प्रचंड दमलेली असते, मग अचानक तिच्या हातात चहा येतो आणि अशी जादूची कांडी फिरवल्यासारखी सगळी कामं होतात. अगदी तसंच ती मॅजिक स्टिक काढायची. म्हणजे काय आहे श्रुती, एकाच वेळी वडिलांची मुलगी व्हायचं आणि नवऱ्याची बायको सुद्धा व्हायचं. अगं हा बॅलन्स सांभाळलं तेच तर खरं मॅजिक आहे ना. आणि एक सांगू का श्रुती, बापाच्या मुलीकडनं ज्या अपेक्षा असतात ना त्या पूर्ण नाही झाल्या तर बाप कोलमडून जात नाही. पण नवरा तो मात्र आपल्या बायकोमध्ये एक भक्कम आधार शोधत असतो, आणि तो जर त्याला मिळाला नाही ना तर तो मात्र पूर्णतः कोलमडू शकतो. कार्तिक खूप महत्वाकांक्षी आहे आणि त्याचं हे प्रोजेक्ट सुद्धा. त्यामुळे ह्या कामात ना तू त्याला कायम मदत कर, त्याची साथ सोडू नकोस. आणि बाबा
त्यांचं काय? ते नाही नाराज होणार. हे बघ आत्या, बाबा किंवा कार्तिक दोघांपैकी कोणीही अपसेट झालेलं मला नकोय खरंच. आणि तुला काय वाटतं, बाबा नाराज असताना कार्तिक खुश होऊ शकतो का? अजिबात नाही. थोडक्यात ना सगळ्याच गोष्टी कॉम्प्लिकेटेड झाल्या. ए वेडाबाई, काही कॉम्प्लिकेटेड नाही. सगळ्या गोष्टींना बोलून सुटतात. तू एक काम कर, दादाशी एकदा बोलून घे, स्वतःचा मुद्दा त्याला पटवून सांग आणि बघ काय म्हणतोय ते. हं? पाणी. थँक्स. क्या हुआ रे? अपसेट है? तुझे देख रही हूँ कब से. नाही, नथिंग मच. आय एम ओके. मैं डिस्ट्रिक्ट से बैकआउट कर रही हूँ. काय? आर यू मैड? एक मिनट, सुन मेरी बात. देख, मेरे डिस्ट्रिक्ट खेलने से अगर तेरे पास सिर्फ एक ही ऑप्शन बचता है, जो कि वो गजेंद्र के क्लब से खेलना, तो मुझे डिस्ट्रिक्ट नहीं खेलना. मैं बैकआउट करती हूँ. तू यही से खेल प्लीज. पण तुला कोणी सांगितलं की? माहिती आहे मला, तुला त्यांनी ऑफर दिली आहे आणि तू खेळतीयस. श्रुती, मला एक जेन्युइनली सांग, तुला तरी पटतंय का हे जे काय चाललंय ते? देख, उसके क्लब से खेलना सोचना भी मत. तो काय माणूस आहे ना, ते मला विचार, मला खूप चांगलं माहिती आहे. मलाही पूर्ण माहिती आहे मार्टिना. अगं मग का करतेस तू असं? का खेळतेस तिकडून? आपल्या क्लब कडून खेळ ना प्लीज. मी बॅकआउट करते प्लीज. हे बघ, सॅम सर जे म्हणतील ना ते करायचं असं ठरवलंय मी. अरे ये क्या बात हुई? मतलब तेरे हिसाब से ये जो चल रहा है वो सब ठीक है? नहीं है, बिल्कुल नहीं. पर सर यही चाहते हैं. ये क्या बात हुई श्रुति? कम ऑन. माना कि वो अपने सर है, लेकिन वो जो बोलेंगे वही हम करेंगे, ऐसा नहीं होता ना. आपण काही विचार करायचाच नाही का? आपण प्रश्न विचारायचेच नाहीत. हा, असं नसतं यार, ऐसा नहीं होता. मार्टिना, आपण त्यांना क्रॉस नाही करू शकत. अगं सर आहेत ते, ही नोज द बेस्ट. एक मिनिट श्रुती, ठीक आहे ते सर आहेत, पण म्हणून ते प्रत्येक वेळेला बरोबरच असतील असं नसतं. हे बघ, त्यांनी लग्नाआधी तुला काय सांगितलं होतं? ते म्हणाले होते की तू लग्न करू नकोस, गेमवर परिणाम होईल. लेकिन वैसा कुछ हुआ क्या? नाही ना. तुझं लग्न झालं, तू सगळं बॅलन्स करतेस की नाही? घर, खेळ. मग नसतं असं प्लीज. पण सरांची तशी इच्छा आहे की मी तिकडनं खेळावं. नाही कळत नाही यार, मी काय करू. एक मिनिट, तुला त्या क्लब कडून खेळायची इच्छा आहे? अजिबात नाही. बस तर, नको खेळूस, मना करते प्लीज. श्रुती, हे बघ, जरी तू तिथून खेळलीस ना तरी कन्विक्शन के साथ नहीं खेल पाएगी तू. मान्य मला, ते आपले गुरु आहेत, अग्रीड. पण गुरुचा शब्द जितका महत्वाचा असतो ना, तितकंच आपल्याला काय वाटतं, आपल्या मनात काय आहे, आपली इच्छा काय, हे तेवढंच महत्वाचं असतं यार. आणि जेव्हा त्यांना दिसेल ना की तुझ्यात कॉन्फिडन्स नाहीच आहे, तुझ्यात ते कन्व्हिक्शनच नाहीये, तर इव्हेंच्युअली ते ऍक्सेप्ट करतीलच. हॅलो श्रुती वहिनी, कशा आहात? तू इथे काय करतोय? ऑन ड्युटी, राईट टाइम, राईट प्लेस. या व्हेरी स्मार्ट अँड शार्प. इथे माझ्या क्लबच्या बाहेर येण्याचं कारण काय? तुमचा नवरा, माझा बॉस कार्तिक. श्रुती वहिनी, मी जेव्हा त्याचं गाणं ऐकायचो ना, तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं तो एवढा हट्टी असेल. उगाच काही घेऊन बसतो. एक मिनिट, कार्तिक कुठलीच गोष्ट उगाच करत नाही. मी ही उगाच काहीही करायला सांगत नाही त्याला. श्रुती वहिनी, माझं काम आहे टॅलेंट ओळखणं. कार्तिक प्रचंड टॅलेंटेड आहे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे हे मी ओळखलंय आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. आणि लोकांना त्याची कदर सुद्धा आहे. पण हे सगळं इथे माझ्या क्लबच्या बाहेर येऊन का सांगतोयस तू मला? कारण मला माहिती आहे श्रुती वहिनी, कार्तिकला अकादमीसाठी कोणाची परवानगी हवी होती. संगीत हे व्रत असावं, बिझनेस नाही. पंडितजी, कार्तिकचे गुरु तुमचे वडील. मग श्रुती वहिनी, मला माहिती आहे मी आगाऊ आहे असं तुम्हाला वाटतं, पण आता मी जे काही बोलतोय ते मी बोलतोय हे विसरून जा. आणि प्लीज
शांतपणे ऐक. ओके. पंडितजी अनुभवी आहे. कार्तिकनी त्यांचा सल्ला घेणं योग्यच आहे. पण वहिनी, हे त्यांचे नियम झाले, त्यांचे आदर्श, जे त्यांच्या काळात योग्य होते. नाही नाही, मी म्हणत नाहीये की ते चुकीचं बोलतायत. आणि प्लीज, मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी जे बोलणार आहे ते प्लीज शांतपणे ऐकून घ्या. आणि पंडितजींचा अकादमीला विरोध आहे, पण गुरुकुल पद्धत आता चालणारच नाहीये वहिनी. श्रुती वहिनी, पंडितजी अकादमीला विरोध करतात, पण त्यांना हे कळतच नाही की गुरुकुल पद्धत आता वर्कच होऊ शकत नाही. आपण काळानुसार बदलायला हवं. आपण शाळेत असताना ब्लॅकबोर्ड चॉकवर शिकलो, पण आता जमाना बदललाय. मुलं टॅबवर शिकतात. ई लर्निंगचा जमाना आहे. सोशल मीडिया, मार्केटिंग ह्या सगळ्या पद्धतींचा वापर करायला हवा. पवन, ते ना शिकवण्याच्या पद्धतींबद्दल बोले नाही, त्यांना या सगळ्याचा बिझनेस झालेला नकोय. मग इथे बॉक्सिंग शिकायला पाठवून इथे चालणाऱ्या बिझनेस मध्ये का कॉन्ट्रीब्युट करतात ते? इथे काय बिझनेस चालतो? मग काय, बॉक्सिंग शिकवण्याच्या नावाखाली लूट चालू आहे. फक्त मुलांकडून एवढी फी घेतात. काय लागतं बॉक्सिंगला? 2 लोड बांधायचे, एक चौथरा बांधून 4 बाजूंनी दोऱ्या बांधायच्या, बस तेवढे पैसे लागतात. खूप सोपं वाटतं ना हे सगळं. पण कसं ना पवन, 2 लोड आणि रिंगचं बजेट काढशील तू, पण सरांचा जो अनुभव आहे त्याची किंमत कशी ठरवशील? हं? आणि इथे काही अवाजवी फीस घेऊन शिकवलं जात नाही. त्यामुळे लूट वगैरे जे शब्द आहेत ना, ते वापरण्याआधी 10दा विचार कर. म्हणजे तुम्ही जी इथे फी देताय त्यावर ना तुम्हाला ऑब्जेक्शन आहे ना तुमच्या वडिलांना? अर्थात नाही. म्हणजे इथे फी भरली तर योग्य, पण अकादमीमध्ये शिकायला येणाऱ्या मुलांनी फी भरली तर तो बिझनेस. हे बरोबर नाही ना वहिनी? तुमच्या सरांच्या अनुभवाची किंमत मी करूच शकत नाही, पण मला हेही माहिती, कार्तिककडे जे काही आहे ते एक्स्ट्रॉर्डिनरी आणि ते आपल्याला मिळावं म्हणून जर लोक आनंदाने त्याचा मोबदला द्यायला तयार असतील तर तो घेण्यात काहीच चुकीचं नाही. तो बिझनेस नाही असं मला वाटतं. बघा, तुम्हाला जर पटत असेल तर प्लीज कार्तिकला समजावून सांग. ओके, यू हॅव अ नाईस डे. ठीक आहे. श्रुती, अगं तू रडतेस का? रडत नाहीये कार्तिक. तुझं गाणं ऐकून मला जे काही फील होतं ना, ते मला शब्दात नाही सांगता येणार. खरंच केडी आहेस का तू? कार्तिक, तुला माहितीये, तुझ्याकडे हे जे गाण्याचं नॉलेज आहे ना, ते तू तुझ्यापर्यंत ठेवता कामा नये. हे पुढच्या जनरेशन पर्यंत पोचायला हवं. इतकं शिकलायस तू तुझ्या आजोबांकडनं, माझ्या बाबांकडनं. नवीन मुलांपर्यंत हे नॉलेज पोचायला हवं. तुझ्या गाण्याची कदर लोकांनी करायलाच हवी. श्रुती, तू पुन्हा तो विषय काढतेस. कार्तिक, तू बाबांना मानतोस. तू त्यांच्याकडे गेलास, त्यांनी त्यांचं मत दिलं, ऍग्रीड. पण म्हणून तू हा सगळा विषय असा लगेच सोडून देणार आहेस का? कार्तिक, माझ्याकडे बघ. कार्तिक, तू जे काही करतोयस ते बरोबर आहे याची खात्री आहे ना तुला? I got it. हॅलो पवन. हॅलो श्रुतीवनी, बोला. तू उद्या इथे मला भेटायला येऊ शकतोस का? ओ, एनी टाइम. काय काम होतं? नाही म्हणजे तुमच्या बॉक्सिंग बद्दलचा रिसर्च माझा अजून इन प्रोसेस आहे, त्यामुळे विचारलं. नाही, बॉक्सिंग बद्दल काही काम नाहीये. माझं दुसरं एक काम होतं. ओके, काय काम होतं? पवन, आपण संगीत अकादमीचा प्लॅन कंटिन्यू करतोय. यू नो व्हॉट, दॅट्स अ ग्रेट न्यूज. वहिनी, आता तुम्ही फक्त सांगा पुढे काय करायचं. तेच सांगायचंय, म्हणूनच म्हणते की उद्या भेटायला ये. आपण प्रत्यक्ष भेटूनच ठरवू पुढे काय करायचंय ते. ओके.
आज येऊ? पवन म्हटलं ना उद्या ये. उद्या येतो मी. ओके. येस. बाय. श्रुती, हे घ्या. आपलं कशाला नसतं सवयी लावतेस, तिथे गेल्यावर माझं मलाच करायचंय. पण आता आहात नाही इथे. ऐक ऐक, बस ना, बस. मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. बोला ना. मी इथेच येऊन राहतो तुमच्यासोबत. काय? हा म्हणजे तिकडचं काम हळूहळू कमी करून इथे तुमच्यासोबत राहावं म्हणतोय. अहो का इतका वेळ घेतलात हे बोलायला? ह्याचीच तर वाट बघत होते ना मी. बस आता मला कसलंच टेन्शन नाही. तुम्ही फक्त या लवकर. हा म्हणजे एकदम तिथून निघून नाही येत आहे. हा म्हणजे हा, अगं म्हणजे तिथे व्याप खूप वाढवून ठेवलाय ना, तो हळूहळू कमी करायला लागेल. पण मग तोपर्यंत मी येईन ना, महिन्यातनं एकदा येईन मी इथे. चालेल. तिथलं सगळं लवकर आवरा आणि इथे या परत. हो, पण खरंच या मुलीला कितीही थँक्यू म्हटलं ना तरी कमीच आहे. कोणत्या मुलीला? दिशा ग आपली. तिला का थँक्स म्हणायचं? अगं मला ही उपरती तिच्याचमुळे झाली आहे. तिनेच रिक्वेस्ट केली मला म्हणजे की बाबा थांबा ना इथे, गंधारला तुमची गरज आहे. मी आणि माझे बाबा कधी भेटू माहित नाही, पण गंधार जवळ त्याचे बाबा तरी असावेत. खरं सांगू, मनाला भिडले ते शब्द. थँक्यू मला स्वप्नातून जागा केल्याबद्दल. म्हणजे मला वाटलं इतक्या वर्षांनी का होईना बायकोची किंमत कळली म्हणून तुम्ही परत येताय. नाही नाही ठीक आहे. तिचे शब्द भिडले ना मनाला. अहो एवढी वर्ष जीवाच्या आकांताने मी तुम्हाला सांगतेय परत या परत या. ते शब्द कधी ऐकूच आले नाहीत का तुम्हाला? असावरी असं नाहीये. असू दे. कसं आहे ना ते कळलंय मला. माझी काही किंमतच नाहीये तुम्हाला. त्या मुलीने सांगितलं आणि तुम्ही लगेच यायला तयार झालात. तिच्या सांगण्यावरून येणार असाल तर नाही आलात तरी चालेल. असावरी, असावरी ऐक, असावरी. रा छान दिसतेस. कुठे बाहेर निघालीस? हो ऍक्च्युली फ्रेंड बरोबर मूवीला जाते. निघालीच होते मी जायला, पण तितक्यात आईने अडवलं. म्हटलं पाणी नेऊन दे त्यांना, खूप उशीर झालाय मला. आय एम सो सॉरी अँड थँक्यू. चहा वगैरे काही सांगू का आईला? नको. ओके बाय. बाय दादू. हाय. तुझे आजचे काही प्लॅन्स नाही आहेत ना? नाही का? अश्विनी येते अर्ध्या तासात. कोण अश्विनी? अश्विनी ड्रेस डिझायनर. मी परवा ओळख करून दिली होती ना, ती एका टेलरला घेऊन येते. यू नो व्हॉट, शी इज गुड इन एथनिक्स. आय एम शुअर तुला तिचं काम आवडेल. मला तर वाटतं याची काही गरजच नाही. प्लीज आता मला ठरवू देशील प्लीज? पण आता काय येते ती? का म्हणजे अरे परवावर आपला कार्यक्रम आलाय. मग तोवर कपडे स्टिच व्हायला नको का? गाण्याची तयारी महत्वाची की ही सगळी तयारी? दोन्हीही इक्वली इम्पॉर्टंट. अजिबात नाही. आणि याआधी कार्यक्रम केले नाहीयेत, आणि तेव्हा घातलेले कपडे सुद्धा बरे होते रे. पण त्यामध्ये स्टेटमेंट होतं का? तर हे काय असतं? सांग. प्रत्येक पब्लिक फिगरची एक आयडेंटिटी असते की नाही? ऍक्टर, क्रिकेटर किंवा गायक त्या सगळ्यांची एक इमेज असते. ती इमेज त्यांच्या परफॉर्मन्सनी नंतर आधी अपेअरन्सनी तयार केली जाते, लुक्सनी. काही सिरियसली डूड, अगदी नेत्यांचे सुद्धा लुक्स डिझाईन केले जातात. यू डोंट बिलीव्ह मी ना? चल, कोणती एक पब्लिक फिगर डोळ्यासमोर आहे, कोणी ऍक्टर, क्रिकेटर, गायक त्यांची एक विशिष्ट स्टाईल जाणवत असेल तुला. ती स्टाईल मुद्दाम तयार केलेली असते. अरे पण का? कारण त्यांची एक इमेज बिल्ड व्हावी म्हणून. बिलीव्ह मी, जितकी मेहनत ते त्यांच्या परफॉर्मन्स साठी घेतात तितकीच मेहनत ते त्यांच्या इमेज बिल्डिंग साठी सुद्धा घेतात. म्हणून हे सगळं मीही करायचं? ऑफकोर्स, कारण की आपल्याला सुद्धा तुझी एक इमेज बिल्ड करायची. आणि प्लीज आता ह्यावर अजून चर्चा नको. अश्विनी इज ऑन हर वे.
आणि प्लीज ती आल्यावर तिच्यासमोर हा वाद कंटिन्यू करू नकोस. ओके? ओके. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.